वेलकम टू अवर चॅनल स्वाद मस्ती. नमस्कार, मी अश्विनी स्वाद मस्ती या रेसिपी चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत अगदी हॉटेलपेक्षाही भारी, अगदी झणझणीत चविष्ट अशी शेवभाजी. करायला अगदी सोपी, अगदी कमी वेळेत होणारी आणि बघता क्षणी खाण्याची इच्छा होईल, जी तुम्ही पोळीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता. चला तर मग अशा मसालेदार, झणझणीत, चविष्ट अशा शेवभाजीच्या रेसिपीला आपण सुरुवात करू. सर्वात अगोदर आपण शेवभाजी बनवण्यासाठी काही मसाला भाजून घेणार आहोत. त्यासाठी गॅसवर 2 कांदे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, ज्यामुळे भाजीला चव तर खूप छान येते आणि रंगही खूप सुंदर येतो. कांदा भाजून झाला की त्यावर आपल्याला खोबरंही भाजून घ्यायचं आहे. आता खोबरंही आपलं भाजून झालं आहे. आता गॅसवर तवा गरम व्हायला ठेवायचा. त्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि काही खडे मसाले आपण भाजून घेणार आहोत. खडे मसाल्यांमध्ये 1 चक्री फूल, अर्धा इंच दालचिनीचे तुकडे, थोडंसं दगडफूल आणि 1 तमालपत्र हे आपण भाजून घेऊया. खडे मसाले भाजून झाले की ते साईडला काढून घ्यायचे आणि त्यात आता 2 चमचे धने घेतले आहेत, तेही भाजून घेऊया. अगदी लालसर रंगावर आपल्याला धने भाजायचे आहेत. धने भाजून झाल्यावर काढून घ्यायचेत आणि त्यात आता आपण जो कांदा भाजून घेतला होता तो अशा पद्धतीने मोकळा करून घ्यायचा आणि चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा अर्धवट भाजत आला की त्यात 10-15 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर टाकून हे सुद्धा आपण कांद्यासोबत परतून घेणार आहोत. कांदा आता परतून झाला आहे. मसाला बाजूला काढून घ्यायचा आणि थंड झाला की सर्व मसाला आपण हा मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत. अगदी बारीक वाटण आपल्याला याचं तयार करून घ्यायचं आहे. मसाला आपण जेवढा बारीक करू, जेवढं वाटण आपलं बारीक केलेलं असेल, तेवढा आपल्या भाजीला रंगही छान येतो आणि टेस्टही खूप छान येते. आता कढई गॅसवर गरम करायला ठेवायची. त्यात 2 चमचे मी इथे तेल घेतलं आहे. त्यात आपण जो वाटण तयार करून घेतलेलं आहे ते टाकून घेऊया. हे वाटण आता कमी गॅसवर चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे, म्हणजे भाजी अगदी चविष्ट बनते. वाटण आता तेल सोडायला लागलं आहे तर त्यामध्ये आपण काही सुके मसाले टाकून घेऊया. त्यात मी 3 चमचे लाल तिखट घेतलं आहे, जे जास्त तिखट नाही आहे. अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा धने पावडर आणि 3 चमचे गरम मसाला घेतलेला आहे. तो आता या वाटणामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आणि यालाही तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. मसाले वाटणामध्ये चांगले परतले गेलेत आणि आता मसाल्यांनी तेल सोडायला सुरुवात केली आहे. मसाल्याचा रंगही बदलला आहे. आता आपण यामध्ये पाणी टाकून घेऊया. तर पाणी अगोदर गरम करून घ्यायचं आहे. गरम पाण्याचाच वापर करायचा, म्हणजे भाजीचा रंगही टिकून राहतो आणि चवही छान लागते. गरजेनुसार आपण यात पाणी टाकून घेणार आहोत. आपल्याला कन्सिस्टन्सी कशी हवी भाजीची, किती आपल्याला रस्सा बनवायचा आहे त्यानुसार, आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि भाजीला आता कमी गॅसवर उकळू द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता भाजीला जास्त आपण तेलाचाही वापर केलेला नाही आहे आणि खूप मसालेही वापरलेले नाही आहेत, तरी भाजीला रंग किती सुरेख आला आहे. आता भाजीला 1 उकळी आली आहे. भाजी 1-2 मिनिट आता उकळू द्यायची आणि गॅस बंद करायचा. गॅस बंद केल्यावर त्यात कोथिंबीर टाकून घ्यायची आणि आता आपण प्लेट तयार करूया. प्लेटमध्ये अगोदर रस्सा घेऊन त्यावरती जाड शेव टाकायची आहे आणि वरतून पुन्हा रस्सा टाकून कोथिंबीर टाकायची आणि खाण्यासाठी तयार आहे आपली मसालेदार, झणझणीत अशी हॉटेलपेक्षाही भारी चवीची शेवभाजी. तर दिसती ना एकदम झक्कास आणि आलंय ना तोंडाला पाणी. तर तुम्ही ही रेसिपी बघून एकदा अशा प्रकारची शेवभाजी ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा झणझणीत रेसिपीसोबत. धन्यवाद.